आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या मातघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेघासमोर तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सेनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करते आमच्या जिवंत परमेश्वर पिते, आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तुझ्या नावात मान महिमा गौरव अर्पण करतो. परमेश्वर पित्या, या जिवंताच्या भूमीवर तू आम्हा सर्व जिवंत ठेवलेला आहे. आम्ही किती नशिबवान आहोत परमेश्वर पित्या, की आजचा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलेला आहे. परमेश्वर पित्या, तुझ्या नावात मान महिमा गौरव अर्पण करतो. परमेश्वर पित्या, आम्ही विशेष वेळेस प्रार्थना करतो. आमच्या मंडळीतील प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहे. धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. आणि मंडळीद्वारे तुझी स्तुती आणि स्तवने तू करून घेत आहेस. धन्यवाद देतो. विशेष करून आमच्या पालक साहेबांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. त्यांनाही तू आशीर्वादित केलेला आहेस परमेश्वर पित्या. आणि त्यांच्याद्वारे या मंडळीची धुरा वाहत असताना तू आध्यात्मिक अन्नही आम्हाला देत आहे परमेश्वर पित्या. इथून पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्यात गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणतोय. आमीन. यावेळेस आपण उपासना संगीत गीत क्रमांक 290 हे गाऊया. सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. राहो सुंदर सदने नगरी, क्यों वारानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदने नगरी, क्यों वारानी पर्वत कुहरी. देह विभो माझा देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गाच जीवा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. हे प्रिय कंदा सर्व सुखाचा, घे घे माझे
हे प्रिय कंदा सर्व सुखाचा घे घे माझे तन मानवाचा ख्रिस्ता मत प्रिय ख्रिस्ता ख्रिस्ता मत प्रिय ख्रिस्ता अविनाशी तू मात्र विसावा तव सहवास घडावा प्रभू रे तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा आता आपण प्रेषितांचा मतांगिकातवरून आपण आपला ख्रिस्ती विश्वास व्यक्त करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हितपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. यावेळेस मी विनंती करतो सिस्टर मापसेकर यांना, त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर दयाळू करुणाळू कृपाळू प्रभू परमेश्वरा, मान महिमा गौरव तुला युगानुयुग असो. यासाठी की प्रभू काल दिवसभर आणि रात्रभर तू आमच्या बरोबर राहिलास, आम्हाला सांभाळलंस, आमच्या सर्व गरजा इच्छा तू पुरवल्यास, रात्रभर आम्हाला चांगली झोप लागू दिलीस प्रभू परमेश्वरा. आणि आजचा हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास प्रभू. ह्या दिवसाचा आनंद घेण्याकरता तू आम्हाला ह्या जिवंतांच्या भूमीवर ठेवलंस प्रभू, म्हणून तुझे उपकार मानते प्रभू परमेश्वरा. तू आम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल प्रभू परमेश्वरा, तू दयेचा कृपेचा सागर आहेस तू बाप्पा. तू आम्ही कितीही वाईट वागलो, कितीही पाप केली प्रभू परमेश्वरा, तरी तू आमच्या सर्व पापांची क्षमा करतोस आणि आम्हाला नवीन जीवनाने चालण्याचा तू अधिकार देतोस. महान गौरवी प्रभू परमेश्वरा, तुझ्या नामाला मान महिमा गौरव युगानुयुग असो. प्रभू परमेश्वरा, आज जे दुःखी कष्टी संकटात अडचणीत असतील देवप्पा, त्यांचं दुःख कष्ट संकट अडचण तू निवारण कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, जे आजारी असतील प्रभू परमेश्वरा, त्यांना तू आपल्या उजव्या हाताचा टेका देऊन उठव प्रभू परमेश्वरा. तसेच देवप्पा, जे कोरोनाबाधित असतील देवप्पा, त्यांच्यावर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव देवप्पा. त्यांना तू सांभाळ, त्यांना तू बरं कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्या मनातली भीती ती काढून टाक प्रभू परमेश्वरा आणि तू त्यांना सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्यावर उपचार करणारे, सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर परिचारिका, ह्या सर्वांवर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव देवप्पा. आजारांची सेवा करण्याकरता देवप्पा तू त्यांना सहाय्य कर, त्यांना तू सांभाळ, त्यांना तू सेफ ठेव प्रभू परमेश्वरा. अशी मी तुझ्याकडे विनंती करते प्रभू परमेश्वरा. तसंच प्रभू परमेश्वरा, ह्या पॅन्डेमिकच्या दिवसामध्ये देवप्पा, ज्या फॅमिलीजनी आपले आप्तजन गमावले असतील प्रभू परमेश्वरा, त्या फॅमिलीजवर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव देवप्पा.
निर्माण झालेली ही पोकळी त्यांना भरून काढण्यास देवप्पा तू सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे मागते देवप्पा, ह्या देशातला हा व्हायरस देवप्पा तू काढून टाक देवप्पा. ह्या देशात या व्हायरसमुळे देवप्पा खूप अंधारुंदी झाली आहे देवप्पा. ही सर्व अंधारुंदी तू काढून टाक प्रभू परमेश्वरा. तू येऊन आमच्या ह्या देशामध्ये तू वस्ती कर देवप्पा. तुझी शांती आमच्या ह्या देशामध्ये नांदू दे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा विशेष करून प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा शेतकऱ्यांसाठी देवप्पा. ह्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे देवप्पा. सगळे क्रॉप्स देवप्पा त्यांचे खराब झालेले आहेत प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू सांभाळ, त्यांचं ते दुःख देवप्पा तू काढून टाक देवप्पा आणि त्यांची नुकसान भरपाई चांगली होऊ दे प्रभू परमेश्वरा. आमच्या देशातले जे कार्यकर्ते आहेत त्याच्यावर जे डिसिजन घेत आहेत देवप्पा त्या सर्वांवर तू आपला आशीर्वाद पाठव आणि त्यांनी देवप्पा देशासाठी योग्य रीतीने डिसिजन घ्यावा म्हणून तू त्यांना सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे मागते देवप्पा. आमच्या चर्च मेंबर्स करता देवप्पा, आमच्या चर्चच्या प्रत्येक मेंबरवर तू आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रत्येकांना देवप्पा तू सांभाळ. त्यांचे जे देवप्पा हेल्थ इश्यूज असतील देवप्पा ते हेल्थ इश्यूज देवप्पा तू काढून टाक. त्यांच्यावर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरा. विशेष करून देवप्पा प्रार्थना करते देवप्पा आमच्या पालक साहेबांसाठी देवप्पा. आमच्या पालक साहेबांवर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव देवप्पा. त्यांनी देवप्पा ह्या पॅन्डेमिकच्या दिवसात तुझ्या वचनांद्वारे आम्हाला देवप्पा एकत्र बांधून ठेवलेलं आहे प्रभू परमेश्वरा. खरोखर देवप्पा मी तुझे उपकार मानते. आम्हाला एवढे चांगले पालक साहेब तू लाभू दिलेस प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तसेच देवप्पा मी टीचर्ससाठी प्रार्थना करते देवप्पा. आजच्या ह्या पॅन्डेमिकच्या दिवसांमध्ये देवप्पा त्यांना सर्व ऑनलाईन शिक्षण मुलांना द्यायला लागतं देवप्पा. ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे देवप्पा त्यांना खूप तणाव आलेला आहे देवप्पा. त्यांना खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे देवप्पा PPTs तयार करून देवप्पा मुलांना शिकवायला लागतंय देवप्पा. त्यांच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव देवप्पा. त्यांना तू सांभाळ प्रभू परमेश्वरा. मुलांना घडवण्याकरता त्यांना तू सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे प्रार्थना करते देवप्पा. ज्या मुलांच्या आज एक्झाम्स आहेत देवप्पा, एक्झाम्स चालू आहेत देवप्पा, त्या मुलांवर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव देवप्पा. त्यांच्या बुद्धीला तू स्पर्श कर देवप्पा. त्यांनी जे ग्रहण केले देवप्पा ते उतरून काढण्यास तू त्यांना सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे मागते देवप्पा ज्यांनी आपले आज वाढदिवस आणि वर्धापन दिन लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले असतील देवप्पा त्या सर्वांवर तू आपला आशीर्वाद पाठव देवप्पा. अनेक असे आनंदाचे क्षण त्यांच्या जीवनात येऊ दे. अनेक असे वाढदिवस वर्धापन दिन त्यांनी साजरे करावे असं तू कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा पुन्हा एकदा तुझ्याकडे मागते आमच्या देशाकरता देवप्पा. आमच्या देशात हे जे व्हायरसमुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत देवप्पा तू काढून टाक प्रभू परमेश्वरा अशी तुला कळकळीने मी विनंती करते प्रभू परमेश्वरा. प्रभू अप्पा माझ्या प्रार्थनेत काही चुका झाल्या असतील प्रभू परमेश्वरा त्याची तू कृपेने दयेने क्षमा कर देवप्पा. देवप्पा मागणी आणि कल्पना ह्यापेक्षा जास्त देणारा तू प्रभू परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वरा आज दिवसभर तू आमच्या बरोबर राहा देवप्पा. तुझ्या दिव्य दूतांचा पहारा आमच्या सभोवती ठेव प्रभू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ प्रभू परमेश्वरा मी तुझ्या हाती सोपविते. ही लहानशी प्रार्थना तुझ्या मधुर आणि गोड नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तू ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मी रेबेका सिस्टर यांचे मनापासून आभार आणि उपकार मानतो मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल.
आणि विशाल कदम यांना विनंती करतो की प्रेज अँड वर्शिपमध्ये त्यांनी मंडळीला लीड करावे. Praise the Lord. Thank you, Lord, for this beautiful day. Thank you for this beautiful, beautiful day. Love you, Lord, for everything. पास था तो समझा नहीं, दूर हूँ तो है तेरी कम. पास था तो समझा नहीं, दूर हूँ तो है तेरी कम. तुझसे दूर जाके जाना करीब से तुझे है क्या अहमियत जो तेरी जिंदगी में मेरी है पिता, है पिता. बिन तेरे हूँ ही मैं क्या, है पिता, है पिता. बिन तेरे हूँ ही मैं क्या, मैं क्या. मैं तो तेरे पास था हूँ और रहूँगा, छोड़े ज़माना तुझको मैं ना त्यागूंगा. हो मैं तो तेरे साथ था हूँ और रहूँगा, छोड़े ज़माना तुझको मैं ना त्यागूंगा. रचना है तू मेरी, ऐसे कैसे भूल जाऊं तुझे. मुझसे ही तू बना, कैसे देखूं मैं बिखरते तुझे. लौट आ, लौट आ, वास्ता है मेरा. लौट आ, लौट आ, लौट आ, वास्ता है मेरा. लौट आ, लौट आ, लौट आ, लौट आ. Thank you, Lord. सताया हूँ, रुलाया हूँ, कई बार दिल तेरा दुखाया हूँ. अगापे तेरे प्यार को जान कर देख मैं लौट आया हूँ. मैं योग्य तो नहीं पर कर दे माफ मुझे. तेरे दिल में ना सही चरणों में जगह
मी प्रियजन वर्षिप बद्दल विशाल कदम यांचे मनापासून आभार आणि उपकार मानतो आणि मी नेहा बोरुलकर यांना विनंती करतो की आजचा संदेश त्यांनी आपल्याला द्यावा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला खूप खूप गौरव असो. आज सकाळी मी खूप आनंदी आहे की मला हा संधी मिळाली आहे की मी तुमच्यासमोर हा वचन हे वर्ड शेअर करू शकू आणि पाळक साहेबांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी हा संदेश शेअर करू शकू. आपण संदेशाकडे वळण्या अगोदर छोटीशी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit, for this beautiful, beautiful day, God Father. God Father, I praise you for giving me this opportunity, God Father. God Father, I give and ask you to take control of my body, my mind, my soul, my tongue, and the words that are going to come out of my mouth, oh God Father. God Father, may they come only and only from you, God Father. God Father, may this word only glorifies your name, Lord Jesus, because you're the only worthy heavenly Lord, God Father. God Father, I give everything again in your hands. Take control, take care, and God Father, may this word be imbibed in everyone's hearts today, God Father. This is what I pray, Lord. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Giving everything again in your hands. In Jesus' precious name I pray. Amen. मी आज ज्या बायबल कॅरेक्टरवर संदेश देणार आहे, शी इज वन ऑफ माय फेवरेट बायबल कॅरेक्टर्स, एस्पेशली फ्रॉम ओल्ड टेस्टमेंट. अपार्ट फ्रॉम रूथ, आय रिली लव एस्टर. मला एस्टरचा कॅरेक्टर खूप आवडतो बिकॉज एव्हरी टाईम आय रीड हर स्टोरी इट हॅज ओनली इम्बाइब्ड करेज अँड फेथ इन मी, बिकॉज शी वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग करेजियस वुमन even when she had come up from nothing. She was an orphan and she was just another very ordinary Jewish woman होती ती. बट तरी परमेश्वराने तिला राणी बनवलं आणि परमेश्वराने तिचा उपयोग केला की त्याच्या कार्यासाठी, की टू सेव्ह द नेशन, टू सेव्ह द ज्यूइश पीपल. सो मी तिच्याकडून खूप काही शिकली आहे. आय हॅव जॉटेड डाऊन फ्यू पॉईंट्स विच आय फील की आपण, it's not, her story is not just about she saving her Jewish people, she saving the nation. It's not just about that. तिच्या बर्थपासून तिच्या फुल हिस्ट्रीपासून जशी ती जन्माला आली, जसं म्हणजे फ्रॉम हर बिंग अन ऑर्फन टू शी बिकमिंग द क्वीन, देन शी सेव्हिंग हर पीपल. ही या पूर्ण स्टोरीमध्ये अशी खूप काही गोष्टी आहे जे आपण तिच्याकडून शिकू शकतो. आणि दोज आर सम पॉईंट्स दॅट आय हॅव जॉटेड डाऊन. अँड I mean, definitely we all know Esther's story, but I would really like to थोडासा ब्रीफ देईन मी तिच्या स्टोरीबद्दल बिफोर गेटिंग इन टू द पॉईंट्स. अँड आय वुड रिली एनकरेज की तुम्ही जर होऊ शकाल तर एस्टरच्या बुकवर रिफ्लेक्ट करा, कारण जे पण मी पॉईंट्स बोलणार आहे मे बी देन यू कॅन रिलेट to that more if you reflect on the book of Esther this coming week or today. So Esther's story goes like this. She was an ordinary orphan Jewish woman who was adopted by तिचे uncle होते, त्यांनी तिला adopt केलेलं Mardochai. And she was a very ordinary woman, but she was described as a very beautiful woman. And by God's grace, and it was God's plan ki ती राणी बनली to King Ahasuerus, because King Ahasuerus ची first wife ला त्याने abandon केलं because she did not follow his instructions. And he instructed his council की त्यांनी त्याच्या किंगडममध्ये जे पण तरुण मुली आहेत त्यांनी यावं आणि त्यांच्यातून तो चूज करेल आफ्टर वन year ऑफ ट्रेनिंग देम, 1 year ऑफ ब्युटिफाईंग देम. अँड आफ्टर दॅट बाय गॉड्स ग्रेस एस्थर वॉज चोजन आणि ती राणी बनली फॉर किंग अश्वेरोश, राजा अश्वेरोशासाठी. आणि आफ्टर दॅट राजा अश्वेरोशाच्या काउन्सिलमध्ये, त्याच्या किंगडममध्ये असे खूप सारे ऑफिसर्स होते जे खूप इव्हिल होते आणि त्यांना ज्यूइश लोकांशी खूप प्रॉब्लेम होता. आणि त्यातला एक माणूस होता हमान. त्याला मर्दकाई बिलकुल नाही आवडत, त्याला ज्यूइश लोक बिलकुल नाही आवडायचे. ज्यूइश लोक बेसिकली वर लुक्ड डाऊन अँड दे वर फ्राउंड अपॉन. म्हणजे त्यांना असं लो क्लासचे समजायचे.
त्या किंगडममध्ये, राजा अश्वेरोशाच्या किंगडममध्ये. सो हमान जो होता त्याने एक प्लॅन केला विथ हिज गार्ड्स टू किल द किंग अश्वेरोश. आता हा जो प्लॅन होता तो मर्दखैला कळाला की त्याने गार्ड्सला बोलताना ऐकलं की त्याने प्लॅन केलंय की राजा अश्वेरोशाला त्याने मारणार आहेत. आणि हा प्लॅन जाऊन मर्दखैने राजा अश्वेरोशाला सांगितला आणि तो खुश होऊन त्याने मर्दखैला रिवॉर्ड दिला की तो कधीच लाईफमध्ये टॅक्सेस पे नाही करणार, and few other rewards. But he was really happy with Mardukay, and he executed those guards. जे पण guards जे प्लॅन करत होते त्यांना त्याने एक्झिक्यूट करून टाकलं, मारून टाकलं. आणि हे जे रिवॉर्ड होतं ते त्याने मर्दकैला दिलं की तू लाईफमध्ये कधीच टॅक्सेस नाही पे करणार, बिकॉज त्यांनी राजाचं ही हॅज सेव्ड द किंग्स लाईफ. अपार्ट फ्रॉम दॅट हमान, बिकॉज मर्दकै जो होता he used to refuse to bow down before Haman. मर्दकै जो होता तो ज्यूइश होता, सो ही म्हणजे तो बिलकुल पण वाकायचा नाही हमानासमोर. तर हमानला ही गोष्ट बिलकुल नाही आवडायची. सो व्हॉट ही डिड वॉज ही प्लॅन्ड ऑन किलिंग ऑल द ज्यूइश पीपल इन द किंगडम. ओके. आणि त्यात एस्तेर जी होती ती ज्यूइश होती, बट ही जी गोष्ट होती ती एस्तेरने राजाला सांगितली नव्हती about she being Jewish, even after them getting married, even after she becoming the queen. So जेव्हा कळालं की हमान कन्व्हिन्स करणार आहे किंगला की त्यांनी सगळे ज्यूइश लोकांना किंगडममधून मारून टाकावं, तेव्हा मर्दकैने ही सूचना जाऊन एस्तेरला दिली की हमान जो आहे, हा ऑफिसर जो आहे, ही इज प्लॅनिंग टू डू दॅट, अँड इट इज ओनली एस्तेरकडेच ही अथॉरिटी किंवा हे पॉवर म्हणजे असू शकतं की ती काही चेंज करू शकते. ॲक्च्युली पुढे जेव्हा मी तुम्हाला पॉईंट्समध्ये सांगेन तेव्हा हे कळून येतं की कोण पण राजाकडे डिरेक्टली जाऊन बोलू नाही शकत, किंवा जोपर्यंत राजा स्वतःहून बोलत नाही ते स्वतःहून राजाकडे जाऊन बोलू नाही शकत. इवन इफ शी इज अ क्वीन, शी कुडंट डू इट. जर ती गेली तर तिला मारून टाकलं जाईल. बट एस्टरचा फेथ, एस्टरचं करेज, शी वॉज सो करेजियस की तिने 3 दिवस प्रार्थना उपास केला आणि मग तिने जाऊन सांगितलं राजाला की मी ज्यूइश आहे, बट तुमच्याच काउन्सिलमधला हा माणूस जो आहे ही इज प्लॅनिंग ऑन किलिंग ज्यूइश पीपल, अँड ही इज जस्ट अ व्हेरी इव्हिल पर्सन टू डू दॅट. सो हे जेव्हा तिने इन्स्ट्रक्शन दिलं तेव्हा इट चेंज, हर फेथ चेंज. गॉड युज्ड हर टू सेव्ह ऑल द नेशन, अँड दॅट इज हाऊ हमान वॉज एक्झिक्युटेड. राजाला कळालं की हमान जो आहे हा चांगला मनुष्य नाही आहे आणि ही इज ओनली डुईंग इट फॉर हिज ओन सोल पर्पसेस. सो अँड ओनली डुईंग इट इज फॉर हिज इगो, बिकॉज ही डिड नॉट लाईक, त्याला यहुदी लोक बिलकुल नाही आवडायचे. सो हेन्स यातून ही एक शॉर्ट एस्टेची स्टोरी आहे, बट लाईक वेन आय गेट इन टू द पॉईंट्स वी विल गेट इन टू द डिटेल्स ऑफ इट डेफिनेटली. देर आर लाईक सर्टन अराउंड 8 to 9 थिंग्स दॅट आय लर्नड फ्रॉम हर, अँड आय स्टार्ट विथ व्हेरी बेसिक थिंग्स. फर्स्ट पॉईंट जो आहे की ब्युटी शुड नॉट मेक अस बोस्टफुल. आय थिंक वी ऑल नो दिस की जी आउटर ब्युटी आहे, जी बाहेरची सुंदरता आहे, ती कधीच राहत नाही आणि मोस्टली इट इज नॉट गोइंग टू बेअर यू एनी फ्रूट. ओके. नाव मी माझ्या 24 years ऑफ लाईफमध्ये मी जेवढे पण सक्सेसफुल लोक, रायचस लोक बघितले आहेत त्यांच्याकडून मला एवढंच कळतं की आउटर ब्युटी इज नॉट गोइंग टू हेल्प यू इन युअर लाईफ, युअर इनर ब्युटी इज वॉट इज गोइंग टू हेल्प यू. सो एस्टर जी आहे तिला डिस्क्राईब केलं आहे दॅट शी इज व्हेरी ब्युटिफुल, बट दॅट वॉज नॉट वॉट ॲक्च्युली सर्व द पर्पज फॉर हर. इट वॉज ॲक्च्युली हर हंबलनेस अँड हर फेथ की ज्याच्यामुळे ती राणी बनली त्या किंगडमची. तिला ऑल द गर्ल्स हु वर सपोज टू बी त्यांच्यामधून जे चूज करणार होता राजा टू मेक हर हिज क्वीन, त्या सगळ्या मुलींमधून एस्टेर ना खूप हंबल मुलगी होती असं तिला जे ट्रेनर असाइन केलेलं आहे, एक युनक असाइन केलेलं हा काय करून
it is shown that she has been very humble to she has been humbled in every state of that 1 year training that they gave. The 1 वर्षाचा ट्रेनिंग जो तिने केलेला बिफोर बिकमिंग द क्वीन, त्या पूर्ण पिरियडमध्ये शी हॅज बीन अ व्हेरी सॉफ्ट हंबल पर्सन, अँड दॅट इज वॉट ॲक्च्युली मेड हर द क्वीन. ते जे हंबलनेस होतं त्याच हंबलनेसने तिला क्वीन बनवलं. अँड दिस इज वॉट अट्रॅक्टेड द किंग द मोस्ट. आपलं आपलं जो पण इनर ब्युटी आहे, आपली जी हंबलनेस आहे, आपला जो फेथ आहे, दॅट इज वॉट ओनली गॉड सीज. गॉड इज नॉट गोइंग टू सी युअर आउटर ब्युटी. गॉड इज नॉट गोइंग टू सी how what kind of clothes, what kind of makeup we do. God is not going to see that. God only sees how humble are we, how loving are we towards others. And that is what Esther was. Esther was a very loving person, and Esther was a very humble person at heart. So beauty is boasting on beauty is just useless. Second point is fasting and praying is very important. Now Esther जी होती ती, शी वॉज अ ज्युइश वुमन, अँड म्हणजे तिला एका लो एस्टीम्ड ग्रुपमध्ये ते लोक मानायचे. इवन दो कोणाला माहीत नव्हतं शी वॉज अ ज्युइश वुमन, बट ज्युइश पीपल वर ट्रीटेड दॅट वे ॲट दॅट टाइम. इवन इफ ती क्वीन होती तरी तिला अलाउड नव्हतं की ती स्वतःहून जाऊन किंगशी बोलावं. जोपर्यंत किंग इन्व्हाइट नाही करत कोणाला तोपर्यंत ती आतमध्ये जाऊ नाही शकत. अँड इफ कोणी पण गेलं, दॅट पर्सन गेट्स एक्झिक्युटेड. त्या माणसाला मारलं जातं. ओके, सो वेन जेव्हा मर्दखे येऊन एस्टरला सांगतो की हमान हे प्लॅन करतोय दॅट ही इज गोइंग टू किल ऑल द ज्युइश पीपल. हमान ही प्लॅन करतोय की सगळ्या यहुदी लोकांना मारून टाकावा म्हणून. तेव्हा मर्दखेला असं वाटलं की एस्टर ॲज अ क्वीन ओनली कॅन डू समथिंग इन दिस. ॲज द किंग्स वाईफ शी कॅन ओनली, तिच्याकडेच ही काहीतरी एक अथॉरिटी किंवा पॉवर असू शकते की ती ह्या सिच्युएशनमध्ये काहीतरी करू शकते म्हणून. तेव्हा यात हमान जो मेंबर होता तो खूप इव्हिल होता आणि त्याला मर्दकाई पण बिलकुल नाही आवडायचं, बिकॉज मर्दकाई त्याच्यासमोर वाकायचा नाही. तेव्हा आता मोस्टली ह्या सिच्युएशनमध्येचं फर्स्ट रिॲक्शन हेसिटेशन होतं की मी स्वतः जाऊन नाही बोलू शकत त्याला, बिकॉज मी स्वतःहून राजाकडे जाऊ नाही शकत. जर मी गेली तर मला मारून टाकलं जाईल, राईट. बट what she did was she hesitated, but then later on what she did was she fasted for 3 days. 3 days with Mordecai and with all the Jewish people. She instructed every Jewish person in the kingdom की तुम्ही जाऊन माझ्यासाठी फास्ट करा, and go into this mourning period and pray and humble yourself. आपण जसं फास्ट करतो, like for us Christians, especially me, ज्या last 7 months मध्ये जे मी शिकली about fasting, it has completely changed my lookout towards fasting and praying. Because earlier initially मी फास्ट करायची अँड त्या डेमध्ये मध्येच कधीतरी मला भूक लागायची, अँड देन आय यूज टू रिथिंक, आय यूज टू डाऊट की होणार आहे की नाही ह्याच्या पुढे फास्टिंग, माहीत नाही मला, मी खाते थोडंसं, नाही होत आहे माझ्याने, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट देन in last 7 months असं होतं आहे की बिकॉज आय रेड अ लॉट अबाउट फास्टिंग फ्रॉम in the scripture, in the Bible, I have come to know that it's not about bodily hunger, it is about the hunger you should feel for God while fasting. तुम्हाला परमेश्वराची भूक लागली पाहिजे while you're fasting. If you are just fasting without the hunger of God, without humbling yourself, then it is not fasting, it is dieting is what I feel. So whenever we face something scary, whenever काही पण असं डिफिकल्टी फेस केली, एस्पेशली वुमनला, म्हणजे कुठला पण स्पिरिच्युअल मेंटर असेल किंवा मॉम डॅड असतील, ते एस्टरचं एक्झाम्पल खूप देतात आपल्याला. एस्टर बोलतात की इफ यू आर फेसिंग दिस, इफ यू आर फेसिंग समथिंग स्कॅरी, प्रे अँड फास्ट अँड फेस युअर फिअर लाईक एस्टर. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही फास्ट करा, आणि तुम्ही जो फिअर आहे तो एस्टरसारखा फेस करा. एस्टरचा एक्झाम्पल या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये खूप वेळा दिला जातो. And the way she fasted for those 3 days, keeping full faith and then going and facing her fear. Like it was very difficult for her की तिने उठून जावं आणि
विदाउट इन्व्हिटेशन तिने जावं आणि तिने किंगला जाऊन हे सगळं खरं सांगावं की ती एक ज्युइश वुमन आहे फर्स्टली, अँड सेकंडली दॅट हमान हा प्लॉट करतोय अगेन्स्ट द ज्युइश पीपल की त्यांना मारून टाकावं म्हणून. इट इज फर्स्ट ऑफ ऑल स्वतःहून जाणं वॉज ओनली अ बिग थिंग बिकॉज तिच्या तिच्या लाईफचा क्वेश्चन होता. बिकॉज तो एक रूलच होता दॅट दे वुड किल द पर्सन हू इज डिरेक्टली कमिंग टू द किंग विदाउट इन्व्हिटेशन. सो इट्स लाईक इवन दो परमेश्वर कुठे मेन्शन नाही आहे डेफिनेटली या बुकमध्ये, एस्टरच्या बुकमध्ये, तरी वी सी दॅट हाऊ एस्टर वॉक्ड इन गॉड्स वर्ड ओवर हिअर, एस्पेशली द फास्टिंग पार्ट. जी 3 days तर तिने फास्ट केलं. शी हंबल्ड हर सेल्फ, शी कवर्ड हर सेल्फ इन ॲशेस, आणि मग तिने जाऊन तिचे सगळे जे रॉयल कपडे रोब्स होते ते तिने साईडला ठेवले आणि तिने जुने पुराणे कपडे घातले. हंबल्ड सेल्फ, प्रेड, फास्टेड अँड आस्क द अदर पीपल टू फास्ट ऑल्सो. ह्याच्यातून हे एवढंच कळतं की दॅट शी वॉन्टेड अ हेवनली डिरेक्शन. आय मीन आपण हर सिच्युएशनमध्ये लाईक आपल्या वर्ल्डली प्रॉब्लेम्समध्ये काही पण प्रॉब्लेम असो, से म्हणजे whatever we are facing some disease, we are facing some problem like जॉब फ्रंटवरती किंवा फॅमिलीमध्ये काही क्वॅरल किंवा इश्यू चालू असेल, आपण त्याला ना वर्ल्डली सोल्युशन द्यायचा ट्राय करतो most of the times. But if we try and give this worldly problems a heavenly, a godly solution, then त्याचा result is something which you will be at peace for. एस्पेशली आपल्या फॅमिली सिच्युएशन्समध्ये जेव्हा जर जर भांडणं चालू असेल किंवा काही चालू असेल, आपण ते सॉल्व्ह करायचं ट्राय करतो वर्ड्सने, परत अजून भांडणाने, अजून आवाज चढवून कधी कधी. बट समटाईम्स यू रिली नीड टू गिव्ह इट टू गॉड. समटाईम्स यू रिली नीड टू, आपल्याला ही गरज आहे की आपण हे परमेश्वराकडे द्यावं. And we need to fast, we need to wait, we need to humble ourselves, and we have to pray and wait for God to show a direction. And this is what Esther did. For 3 days she waited for a heavenly direction, and God gave her the direction. Whatever direction was needed, God gave it to her. This is what fasting does to us. Fasting is basically God's grace जे आपल्यावर असतो तो पडतो while we are fasting. जे पण डिस्ट्रॅक्शन्स असतात, जे पण आपण जे वर्ल्डली प्रॉब्लेम्स फेस करतो दिवसांदिवस, ते आपण विसरून जातो while we are fasting. And if you are not doing it, if you are not able to get distracted while fasting from your worldly problems, then probably we need to practice fasting more, and probably we need to improve in how we fast, because this is how fasting should be done. We have to forget everything and we have to only and only pray to God, ask God for directions, especially in problematic situations. And this is what Esther did. Third point जो आहे, our past does not dictate our future. आपला जो पास्ट आहे, आपण जसे पण असो पास्टमध्ये, तो आपलं फ्युचर डिक्टेट बिलकुल करू नाही शकत. आता एस्टरची हिस्ट्री काय होती? शी वॉज अन ऑर्फन वुमन अँड शी वॉज अडॉप्टेड बाय हर अंकल. ओके, अँड तिथून ती क्वीन बनली. तिथून क्वीन बनवून तिने तिचा नेशनचे लोकांना तिने सेव्ह केलं. अँड दिस लाईक कोणी विचार नाही केला असेल दॅट फ्रॉम अन ऑर्फन शील बिकम अ क्वीन अँड देन शी विल सेव्ह सो मेनी पीपल, राईट? मॅटरच नाही केलं की तिचा पास्ट काय होता, दॅट शी वॉज अ ज्युइश वुमन, बेबलॉनच्या एक्साईलमधून ऑल ऑफ दॅट स्टफ. Like if I have to give you an example, there is a very famous worship leader. I don't want to take his name, but he's also a pastor at his church. त्यांची जी wife आहे, she is 10 years elder to him, and their marriage story is a big testimony. Why? Because त्यांची जी wife होती, she has a very bad past, and म्हणजे त्यांची पास्टमध्ये लोकांनी तिला खूप नावं ठेवली आहेत, लोकांनी खूप बुरं भलं बोललं आहे त्यांच्याबद्दल. अँड even in that, and it was a very bad situation. It was not just what I'm saying, it was like she has been through situations where तिला खूप लोकांनी जज केलं आहे.
विथ ऑल दिस ऑल्सो राईट नाव तिचा जो पण पास्ट होता, आता जे जे ज्या सिच्युएशनमध्ये ते आहेत, शी इज स्टँडिंग बिसाइड हर पास्टर हजबंड अँड शी इज ऑल्सो काउन्सिलिंग पीपल इन लाईफ. लाईक इट डिड नॉट मॅटर how her past was. Right now she is one of the most inspiring and godly women I have seen, and I've been following her a lot on social media, and she is been quite an inspiration and quite a very good guide, I would say. सो हेन्स तिचा पास्ट बिलकुल मॅटर नाही केला. नो मॅटर वॉट युअर पास्ट इज, वी कॅन पुट दॅट बिहाइंड अँड आपण ते मागे टाकू शकतो. जो पण आपला पास्ट आहे तो मागे टाकू शकतो अँड वी कॅन मूव्ह फॉरवर्ड विथ दिस कॉन्फिडन्स की परमेश्वराकडे आपल्यासाठी एक प्लॅन आहे. परमेश्वर आपल्यासाठी ही इज गोइंग टू डिरेक्ट अस इन द करेक्ट वे. अँड इवन if Esther hadn't done this, जर एस्टरने हे केलं नसतं, जर एस्टरने सरेंडर केलं नसतं टू गॉड, टू फास्टिंग अँड टू तिच्या फेथला सरेंडर केलं नसतं तिने, आणि जर ती अशीच बसून राहिली असती, बोलली असती की नो, आय एम जस्ट अनदर नॉर्मल ज्युइश वुमन, मी आय कॅनॉट सेव्ह सो मेनी पीपल, आय कॅनॉट सेव्ह सो मेनी ज्युइश पीपल, राईट. जर तिने असं केलं असतं तर शी ॲक्च्युली कुडंट हॅव सेव्ड दोज ज्युइश पीपल, आणि त्या ॲक्च्युली हमानने त्या लोकांना मारून टाकलं असतं, राईट. But it's not about that. Your past does not, whatever you are, even if you feel that you are a very normal person, even if you feel that you have done mistakes in past, even if तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मागे खूप सारे मिस्टेक्स केले असेल, पण तरी God is forgiving. God is the most forgiving God that he is. And इफिस्कराच्या पत्र 2 अध्याय 10व्या वचनात लिहिलं आहे, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हस्तकृती, वी आर गॉड्स मास्टरपीस. ती सत्कृत्ये आचरत आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली. वी आर गॉड्स मास्टरपीस इज व्हॉट इट सेज. इफिस्करास पत्र 2 अध्याय 10वं वचन. म्हणजे तुम्ही लोक एक मेस असू शकता, तुम्ही लोकांनी मिस्टेक्स केले असतील, बट गॉड कॅन टर्न दॅट मेस इन टू अ मास्टरपीस, अँड यू आर गॉड्स मास्टरपीस. दिस इज वॉट तुम्ही हा परमेश्वराचा मास्टरपीस आहात, हे वचन सांगतं. सो वॉट एव्हर युअर पास्ट वॉज, जस्ट कीप इट इन द पास्ट. जो पण तुमचा पास्ट आहे तो तुम्ही मागे ठेवा अँड मूव्ह फॉरवर्ड विथ दिस कॉन्फिडन्स की परमेश्वर तुमचा गॉड इज गोइंग टू टर्न अराउंड युअर लाईफ, जस्ट लाईक ही डिड फॉर एस्टर. जसं परमेश्वराने एस्टरसाठी केलं, तिला एका ऑर्फनमधून एक क्वीन बनवलं, हू वेंट ऑन टू सेव्ह पीपल, तसंच तुमचा पण लाईफ परमेश्वर टर्न अराउंड करू शकतो. Next point is, this is one of my favorite points, is God places mentors in your life to teach us wisdom. परमेश्वर आपल्या लाईफमध्ये असे मेंटर्स असे प्लेस करतो आपल्या लाईफमध्ये, जे मोस्ट ऑफ द टाइम्स वेन वी आर नॉट एबल टू डिसन, मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय करावं किंवा ह्या सिच्युएशनमध्ये काय डिसिजन घ्यावं, जेव्हा आपल्याला कळत नाही, अँड वेन वी आर नॉट एबल टू प्रे, दॅट इज वेन दीज मेंटर्स कम फॉरवर्ड अँड गाईड अस. अँड हे जे मेंटर्स आहेत ते कोण पण असू शकतात तुमच्या लाईफमध्ये. आपले पाळक साहेब असू शकतात, आपले मॉम डॅड असू शकतात, भाऊ बहीण, किंवा अनदर स्पिरिच्युअल सिस्टर और फ्रेंड, कोण पण. सो in Esther's story, Mordecai was a very good mentor for her. He was not just an uncle, he was a very good mentor. Firstly, he made her hide her identity that she was a Jewish woman, because Jewish people were not really looked upon around that time. And he was very loyal, I would say. He was very loyal, and he was like, he guided Esther in a lot of stages of her story. Basically, like, when Haman ने जो प्लॅन केलेला टू किल दोज Jewish people, Esther, he told Esther to save the nation. आता जर त्याने येऊन तिला गाईड केलं नसतं, आय डोंट नो इफ शी वुड हॅव ॲक्च्युली डिसर्न्ड इट हरसेल्फ. जर तिने स्वतः हा विचार केला असता का की नो मी आय एम गोइंग टू फास्ट फॉर
3 days and then I'm going to go and talk to the king to save the people. But Mordecai has, always come and he's told that he, in especially in एस्टर, बुक ऑफ एस्टरच्या पुस्तकात 4 अध्याय 14व्या वचनामध्ये तो बोलतो की मे बी अशा सिच्युएशनसाठीच तुला या रॉयल पोझिशनवर ठेवलं गेलं आहे. आय विल जस्ट रीड दॅट वर्स फॉर यू. Okay. So basically he just says की हमान जो आहे तो या ज्यूइश लोकांना मारायचा प्लॅन करत आहे अँड यू हॅव टू सेव्ह देम, यू हॅव टू सेव्ह युअर ज्यूइश पीपल असं तो बोलतो. अँड त्यात ही इनिशियली थोडं हेसिटेट करते अँड देन हमान एकच गोष्ट बोलतो की प्रॉबब्ली तू या रॉयल सिच्युएशनमध्ये, या रॉयल पोझिशनमध्ये, एवढ्या मोठ्या पोझिशनमध्ये तुला क्वीन बनवलं गेलंच आहे या गोष्टीसाठी की तू ज्यूइश लोकांना वाचवावं. प्रॉबब्ली इट इज सम हेवनली प्लॅन, इट इज गॉड्स प्लॅन की त्याच्यासाठीच तुला या पोझिशनमध्ये ठेवलं आहे. ओके. And this is something which only a mentor, someone who consider अ गाईड तेच करू शकतात की तुम्हाला एनकरेज करू शकतात टू यूज युअर पोझिशन, टू यूज युअर वेअर यू आर स्टँडिंग राईट नाव. like even if you're facing a struggle and not able to discern or understand, हे mentors आहेत like Mordecai, जे आपल्याला गाईड करू शकतात इन डुईंग समथिंग राईट, इन डुईंग समथिंग विच वी फील वी आर नॉट केपेबल ऑफ डुईंग. आपल्याला असं वाटतं की आपण हे नाही करू शकणार, बट ॲक्च्युली आपल्याला एका डिरेक्शनची गरज असते जो येऊन सांगतो की नाही, यू कॅन डू इट. अँड हे मेंटर्स, हे जे स्पिरिच्युअल मेंटर्स असतात आपल्या लाईफमध्ये, दे डू इट. अँड एस्टरच्या स्टोरीमध्ये मर्दखाय वॉज दॅट कॅरेक्टर फॉर मी, आय फील, बिकॉज त्याने जो डिरेक्शन दिलं एस्टरला, त्याच्यामुळे शी डिसाइडेड ऑन गोईंग फॉरवर्ड अँड सेव्हिंग द नेशन. सो मेंटर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईव्स, बिकॉज इवन बायबलमध्ये लिहिलं पण आहे की तुम्ही यू डोंट रिलाय ऑन युअर ओन फेथ. Sometimes you really need to wait for a direction. Like if you're not able to understand God's direction, you're not able to listen to God's voice, then हे जे स्पिरिच्युअल मेंटर्स आहेत तुमच्या लाईफमध्ये, दे कम अँड टेल यू what where you should be heading. And these people are God fearing people most of the times, and they should be God fearing people if they are your mentors, so that they guide you in a spiritual way, they guide you in in God's way and not any other worldly way. So Mordecai was that character for me in Esther's story. Next point is आपली जी स्ट्रेंथ आहे, our strength does not come from us. आपली स्ट्रेंथ आपल्याकडून येत नाही. आपल्याला असं कधी कधी खूप वेळा वाटतं की नाही, मी करून टाकेन, आय विल डू दिस, माझ्याने होऊन जाईल हे. बट असं नसतं. शी आपल्याला असं वाटतं की की नो, आय एम सफिशियंट इनफ टू डू दिस, बट असं नसतं. एस्टरची जी स्टोरीमध्ये जे आहे, शी लिटरली ड्रू स्ट्रेंथ फ्रॉम her faith. She drew strength from her faith, because तिने ते 3 दिवस जे प्रार्थना आणि तिने जे फास्टिंग केलं, त्याच्यातून तिला स्ट्रेंथ मिळाली की तिने उठून जावं, स्वतः जावं आणि राजाकडे जाऊन तिचं जे पण ट्रुथ आहे, जे पण हमानची सिच्युएशन आहे, ती जाऊन सांगावी. टू गेट दॅट स्ट्रेंथ शी टूक फेथ्स हेल्प. अँड her strength completely came from God. Her strength completely came from up above, because जर तिने ते झालं नसतं तर probably तिला ती strength आलीच नसती. Because this strength, our strength is not our strength. Our strength comes from God. आपण जे पण गोष्टी courageously करतो, आपण fighting these fears, आपण most of the situations मध्ये ज्या आपण भीतो, ओके, and आपल्याकडे काही चॉईस नाही but to fight that fear.
to fight that fear, that strength only comes from God, and it should only come from God. We should have that faith that even in this situation, या fearful situation मध्ये, या scary situation मध्ये पण God is going to guide us. God is going to lead me. We face such situation, and कधी कधी आपण सॉल्व्ह नाही करू शकत त्या सिच्युएशनला. कधी कधी असं वाटतं की नो, दिस इज आय एम नॉट एबल टू डू दिस, बट देन समटाइम्स डोंट डू इट, जस्ट गिव्ह इट टू गॉड. परमेश्वराकडे सोपून द्या त्या प्रॉब्लेम्स. कधी कधी दिस इज नॉट अबाउट आवर स्ट्रेंथ, इट इज अबाउट हिज स्ट्रेंथ, राईट. ही परमेश्वराच्या स्ट्रेंथची गोष्ट आहे, अँड वी गेट दॅट स्ट्रेंथ फ्रॉम हिम अँड हिम अलोन. सो if you're not able to solve it, don't solve it, give it to God. Cast your burdens unto Jesus. अपना बोझ यीशु पे डालो. अपना बोझ जो है परमेश्वर पे डालो. He is going to handle everything. ते सगळं हँडल करतेच, आणि and he will direct us in the correct way. He will give us the strength to fight our fear completely. Next point is God's timing is perfect. God's timing. I mean, एस्टरच्या स्टोरीमध्ये गॉडची जी टायमिंग होती, इट वॉज लाईक इट इज जस्ट परफेक्ट, अँड आय टेल यू हाव. ओके, सो आय एम अ प्लॅनर अँड अ डुअर काइंड ऑफ पर्सन. लाईक मला जर कोणी एक टास्क दिलं, मी लगेच प्लॅन करायला लागेन आणि मी लगेच करून टाकेन. अँड दिस इज समटाइम्स काइंड ऑफ रॉंग, आय फील, बिकॉज समटाइम्स वॉट आय डू इज आय डोंट वेट फॉर अ डिरेक्शन. आय डोंट वेट फॉर मी वेट नाही करत की कोणतरी डिरेक्ट करेल मला, किंवा इवन इफ इट्स लाईक अ सिच्युएशन वेअर आय नीड गॉड टू टेल मी अ डिरेक्शन, आय समटाइम्स डोंट वेट, आय जस्ट डू इट, and sometimes this is not right. And Esther did it just the right way. एस्थेरने ही पूर्ण सिच्युएशन एकदम राईट वे मध्ये हँडल केली. जेव्हा मर्दकाईने येऊन तिला हमानचं पूर्ण सिच्युएशन सांगितलं, हमानची पूर्ण प्लॅनिंग सांगितली अबाउट किलिंग Jewish people, what she did was she did not directly jump into the situation. She did not directly, तिने लगेच जाऊन राजाशी बोलली नाहीत की ती की हमानचा असा प्लॅन आहे. जर तिने डिरेक्टली जाऊन राजाशी बोललं असतं ना, तर सिच्युएशन कम्प्लिटली डिफरंट असली असती, आणि प्रॉबेबली राजाने तिला मारून टाकलं असतं, because that is what the rule was. But what she did was she waited for 3 days and she fasted for 3 days. She humbled herself. तिने तिची सगळी रॉयल्टी साईडला ठेवून तिने फक्त like she went into a mourning period kind of thing, and she prayed and fasted with other Jewish people. Now look at how amazing God's timing was in this particular situation. ह्याच टाइम मध्ये वन ऑफ द नाईट्स मध्ये राजाला झोपच नाही आली. वन ऑफ द नाईट्स, फर्स्ट नाईट आय गेस, फर्स्ट नाईट, राजाला झोप नाही आली त्या रात्री, बिलकुल पण झोप नाही आली. आणि अचानक त्याला आठवलं की एक बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे त्यांच्याकडे. ओके, बुक ऑफ रेकॉर्ड्स. आता मराठीमध्ये इट इज कॉल्ड इतिहासाचा ग्रंथ. मराठीमध्ये इतिहासाचा ग्रंथ. त्या बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांनी त्यांच्या किंगडममध्ये जे पण लोकांनी चांगले कार्य केले आहे, जे पण लोकांनी राजासाठी काही चांगलं कार्य केलं आहे, त्यांचा रेकॉर्ड लिहिला असतो. त्याच्यात लिहिलं असते की या माणसाने हे कार्य केलंय म्हणून. तर त्या बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अचानक जेव्हा राजाला झोप येत नव्हती, तो उठला आणि त्याने ते बुक ऑफ रेकॉर्ड्स काढलं. त्याच्यात त्याने मर्दकाईचं नाव वाचलं. लाईक जसं जसं बुक ऑफ एस्थेरमध्ये स्टार्टिंगमध्ये लिहिलं दॅट ही सेव्ड द किंग. त्याने मर्दकाईने राजाचे प्राण वाचवले बाय टेलिंग हिम की हे जे गार्ड्स आहेत दे आर प्लॅनिंग युअर किलिंग, दे आर प्लॅनिंग युअर मर्डर. आणि ह्याच्यावरून राजाने मर्दकाईला हे रिवॉर्ड दिलं. सो ही वॉज रिमाइंडेड ऑफ मर्दकाईज गुड डीड्स. म्हणजे राजाला परमेश्वराने हे आठवण करून दिलं की मर्दकाई करून हा जो माणूस आहे, हू इज युअर वाईफ्स अंकल, ओके, त्याने हे एक चांगलं कार्य, ही चांगलं गोष्ट केलेलं तुमच्या लाईफमध्ये बाय सेव्हिंग युअर लाईफ. अँड दिस हॅपन्ड इन दोज three days of waiting period, those 3 days of fasting and praying which Esther and Jewish people were doing.
I mean, how amazing is that? जर एस्टरने actually she would have jumped into the situation without waiting for 3 days, तर प्रॉब्ली सिच्युएशन अशी नसली असती. प्रॉब्ली राजाला आठवलं पण नसतं की हे काहीतरी चांगलं कार्य तिच्या फॅमिलीमधून कोणीतरी केलेलं त्याच्यासाठी, राईट? अँड प्रॉब्ली शी वुडंट हॅव बीन एबल टू सेव्ह द नेशन. But just because she waited for God's direction, she waited for heavenly direction, परमेश्वराने राजाला ही आठवण करून दिली की मर्दकायने हे चांगलं कार्य केलेलं तुमच्या लाईफमध्ये, हे मर्दकायने तुमचं प्राण सेव्ह केलेलं. So if she would have not waited for the direction, story completely different असू शकली असती. But this is how God's timing is. It's completely, absolutely perfect. I mean, if at this present situation you feel like की मला जॉब नाही मिळत आहे, I don't know why मला जॉब नाही मिळत आहे, maybe God's plan for you is not a job right now. I mean, even if you're not getting married, if you're a young person and you're not getting married, maybe God's plan for you right now is not marriage. Maybe after some time, you know, what in these situations when you're waiting on God, you just have to, sit and let God work for you, just like he did for Esther. तिच्या waiting period मध्ये only thing that God did was he reminded, त्याने आठवण करून दिली राजाला की ही चांगली गोष्ट झाली होती तुमच्या बरोबर. And this is how God works. We have to let God, work on his time, because आपण आपल्या टाइम मध्ये बिलकुल चालू नाही शकत. आपल्या टाइम, because our time is not perfect. God's time is perfect. God's time is always going to be perfect. And if it's not God's timing, it is not the correct timing, is what I feel. म्हणजे जर हे परमेश्वराच्या टाइमानुसार नाही होते तर ते करेक्टली नाही होते. This is a true fact. This is a true fact. You can force your situation, you can force it against the time, but it is not the God's way then. Absolutely not the God's way. And this is, it is one of the main things that we learn from Esther. ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपण एस्टर करून शिकतो की wait and let God talk to you. Let God give you direction in your situation, and you will be delivered from whatever you're facing. Okay, next point is loving others is the most beautiful thing. आपल्या शेजाऱ्याबरोबर कोणाबरोबर पण प्रीती करणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. हा माझा पॉइंट आहे. सो येशू ख्रिस्ताने तोराला पॅराफ्राईज केलं आणि ही सेड की लव्ह इज द ग्रेटेस्ट कमांडमेंट. ओके, प्रेम जे आहे हा एक ग्रेटेस्ट कमांडमेंट आहे. परमेश्वरावर प्रेम आणि दुसऱ्यांवर प्रेम, लव्हिंग लॉर्ड, लव्हिंग अदर्स इज व्हॉट इट इज ऑल अबाउट. एस्टरला ही गोष्ट माहीत होती. एस्टरला कम्प्लिटली ही गोष्ट माहीत होती. तर अशा सिच्युएशनमध्ये तिचं हे नशीब होतं की तिला या मोठ्या पोझिशनमध्ये ठेवलेलं, लाईक दॅट शी वॉज अ क्वीन. ओके, तो वेन मर्दकाई तिच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की प्रॉबब्ली तुला याच सिच्युएशनसाठी राणी बनवलं गेलं होतं, प्रॉबब्ली तुला याच सिच्युएशन साठी तुला या रॉयल पोझिशनवर ठेवलं होतं. तेव्हा एस्टरच्या 4 अध्याय 16व्या वचनात ती बोलते, आफ्टर दॅट शी सेज, जा सुशान येथील सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपवास करा, 3 दिवस व 3 रात्र अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासी स्वतः उपवास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. I mean, this last line is so impactful. Mag mi mere tar mere. If I perish, I perish, is what she says. I mean, the amount of love she has for her people, the amount of love she has for Jewish people. And this was just God, this was absolutely God's direction. This tine, because she was a godly woman, त्याच्यामुळेच ती हे करू शकली. त्याच्यामुळे शी वॉज विलिंग टू सॅक्रिफाईस हर सेल्फ फॉर हर पीपल.
लाईक तिला माहीत होतं की ही खूप रिस्की सिच्युएशन आहे, मी डिरेक्टली जाऊन राजाशी हे बोलणं खूप रिस्की सिच्युएशन आहे, ती मरू शकते, तिला हे पण माहीत होतं. पण तरी ती बोलते की मी वेट करणार, तुम्ही पण माझ्यासाठी उपवास करा, मी पण उपवास करेन, आणि मग नियमाविरुद्ध जाऊन मी राजाकडे जाईन, आणि त्यानंतर मी मेले तर मी मेले, पण मी जाईन. This was her love for Jewish people, and she was willing to risk her life. Most of us, आपण मोस्टली असं सिच्युएशन फेस नाही करणार, फॉर्च्युनेटली, की आपल्याला आपले प्राण द्यावे लागतील कोणासाठी तरी. मोस्टली आपण ही सिच्युएशन फेस नाही करू. बट आय प्रे, जर असं कधी मी फेस केलं, सो I pray that God gives me strength ki, I would be willing to sacrifice things for people. Because, this is what it is. When God said, love is the greatest commandment, when he said, love your neighbor as you love yourself. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर तशी प्रीती करा जशी तुम्ही स्वतःवर करता. जेव्हा येशू ख्रिस्त हे बोलला, तेव्हा it just means that you will be willing to sacrifice. तुम्ही लोक काही पण सॅक्रिफाईस करायला रेडी व्हाल फॉर दिस, एस्पेशली लाईक फॉर पीपल. इफ यू आर अ गॉड फिअरिंग पर्सन, गॉड गिव्स यू दॅट हार्ट की तुम्ही रेडी व्हाल सॅक्रिफाईस करायला. इवन इफ वी डोंट फेस इट, आता पण आपल्याकडे खूप सारे असे अपॉर्च्युनिटीज आहेत की वी कॅन लव्ह दॅट पर्सन, वी कॅन लव्ह तुमच्या शेजारी बसलेल्या पर्सन बरोबर यू कॅन लव्ह दॅट पर्सन अनकंडिशनली. इवन इफ दॅट पर्सन इज नॉट युअर फॅमिली मेंबर, जरी तो माणूस तुमच्या फॅमिलीमधला नसेल, कोण फ्रेंड असेल, यू आर केपेबल ऑफ लव्हिंग दॅट पर्सन, अँड यू हॅव दॅट अपॉर्च्युनिटी की आता पण यू कॅन ब्लेस दॅट पर्सन विथ with anything that they need. Like especially if जर तुम्ही कोणाला ओळखत नसाल आणि त्या माणसाला जेवणाची गरज आहे, तुम्ही इफ यू ब्लेस दॅट पर्सन विथ फूड, यू आर गोइंग टू हॅव एन इम्पॅक्ट ऑन दॅट पर्सन. ॲब्सोल्युटली. तुम्ही लोक त्या पर्सनवर एक इम्पॅक्ट बनवाल. दॅट पर्सन विल सिट अँड थिंक, वाय दिस पर्सन इज ब्लेसिंग मी. It is just about showing your love to other people, blessing other people, so that they see God within you, so that they see that प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, and we every day try and be like Jesus, and our humbleness, our love will be seen, and they would want to know more. They would always want to know more, and this has actually happened. This has been one of my situations where I have blessed a random person, and that person had asked me why I'm doing this. त्या मनुष्याने मला विचारलं की मी का ब्लेस करते त्यांना with this thing. Okay, and we have sat and had a conversation about God, and this is what it is like. You have to look for an opportunity to spread your love. You have to look for an opportunity की तुम्ही जाऊन परमेश्वराचं वचन शेअर करावं. Like if you love, you will be able to share the word, and you will be able to tell the world about Christ. But if there is no love within you, you won't be able to do it. जर एस्थरच्या मनात तिच्या लोकांसाठी प्रेम नसलं असतं तर ती हे करू शकली नसती. बट तिच्या आतमध्ये प्रेम होतं, म्हणून शी वॉज रेडी टू डू सो मेनी थिंग्स फॉर हर पीपल. शी वॉज रेडी टू सॅक्रिफाईस हर सेल्फ फॉर देम. And even you can do that. If not sacrifice, then smallest of the smallest things. And they छोटे गोष्टी can lead us to telling them about God, about Christ especially. And to do this, we have to just ask the Holy Spirit to lead us to do that. And the Holy Spirit has played such a big role in me trying to humble myself in my life, especially in last few months. Ki I have got an opportunity to share the word. मला ही opportunity दिली परमेश्वराने की मी word share करू with a lot of people in this lockdown, and I absolutely thank God and praise him for giving me this opportunity. Just try and understand the love that God has for you, so that you also love.
God so loved the world that he gave his only begotten son for us. You have to love God back, and you have to love the other people back, just as Jesus said. Just as Jesus said, love your neighbor as you love yourself. And आपल्याशी जरा अशी प्रीती करा जशी तुम्ही स्वतःवर करता. This is like one of the second greatest commandment. First greatest is to love God. And if you have love within you, you can do anything. Love is the greatest commandment. You know, and the last point that I want to share is, okay, this is very basic, but then it is very important, because Esther was actually a ordinary person if we, you know, read about her initially in the book. Okay, God uses ordinary people to do extraordinary things. Extraordinary. Now remember, एस्टर जी होती थी एक नॉर्मल जूइश ऑर्फन वुमन होती. तिचं वी हॅड नो आयडिया. आय एम प्रिटी शुअर शी हॅड नो आयडिया वॉट हर लाईफ वॉज गोइंग टू टर्न इन टू. बट देन शी हॅड अ गाईड, हर अंकल मर्दकाय विथ हर, आणि त्यांनी तिला गाईड केलं टू ही एनकरेज हर टू गो अँड यु नो बिकम द क्वीन. अँड शी बिकेम द क्वीन. ती राणी बनली, आणि राणी बनल्यावर तिने तिच्या पोझिशनचा जो वापर केला टू सेव्ह हर नेशन. हाऊ एक्स्ट्रा ऑर्डिनरी इज दॅट. आय मीन, God used her completely to save, for his plan to save his people. God especially chose Esther to do this. You know, तिला असं डिस्क्राईब केलंय दॅट शी इज व्हेरी एलिगंट अँड शी इज व्हेरी ब्युटिफुल. आणि ती यहुदी होती, आणि यु नो त्यावेळी यहुदी रेस वॉज नॉट व्हेरी यु नो रिस्पेक्ट नाही मिळायची यहुदी लोकांना, एस्पेशली त्या रिजनमध्ये. सो यु नो, राजा अश्वेरोषच्या राज्यात परमेश्वराने एस्टरचा उपयोग करून घेतला. राजा अश्वेरोषच्या राज्यात परमेश्वराने एस्पेशली मुद्दाम, आय मीन चूज करून तिला स्पेशली राजा अश्वेरोषच्या राज्यात टाकलं, सो दॅट he can use a woman like Esther to save the people. You know, God uses us. God can use anyone for his plan, for his work to be done. We just have to submit ourselves to his will, and we just have to understand his calling for us. आपल्याला completely surrender करायचंय ह्या गोष्टीवर की परमेश्वराचा काय प्लॅन आहे आपल्यासाठी. and we have to understand की आपली calling काय आहे. Because if we understand that, then we walk by it. We walk along the God's plan. And to understand it, we really need to pray and fast and listen to God's voice. God talks to us in n number of ways. He talks to us. परमेश्वर आपल्याशी खूप वेगळ्या वेगळ्या रीतीने बोलतो, एस्पेशली थ्रू स्क्रिप्चर. जेव्हा आपण बायबल वाचतोय, वी लाईक एक वचन आपल्याबरोबर आपण आपल्या सिच्युएशनची, करंट सिच्युएशनची रिलेट करू शकतो. अँड यु नो, गॉड रिली स्पीक्स थ्रू अस, थ्रू वर्ड, थ्रू स्क्रिप्चर. गॉड रिली स्पीक्स थ्रू अस, थ्रू पीपल. लाईक कोण पण रॅन्डम मनुष्य येऊन, इफ ही इज सेइंग समथिंग अबाउट यु नो, about your current situation, and if you believe that it's coming from God, you know, if you believe that, you know, if you feel that it's coming from God, it is coming from God. God really talks to you through people, especially godly people, especially the people who are very God fearing, the people who walk by the word. And you know, this is how we can actually try and know God's will for us. आपलं जो मन आहे त्याला आपण हंबल करून, if we try and listen to what God is trying to say, we will always know our calling, just like Esther understood. Just like Esther understood the power of a position. Esther understood that she can do all of this. She can try and revive the situation. She can try and save her people. Like, you know, God loved Jewish people, and Esther was beautiful. She was chosen as the queen. Raja Ashveroshane tila choose केलं. This was all God's plan. This was all God's plan of
putting Esther in that situation and using her. And in the same way, God can use us too. God can completely use us in every situation, every difficult situation that we would face in our lives. And He can turn it around in ways we cannot even imagine, in ways we cannot even think that exist. Especially like we have a chance की आपण एका एक कुठल्या पण नॉन बिलीव्हरला जाऊन बोलू शकतो, एक वचन शेअर करू शकतो, किंवा आपलं आपलं एस्पेशली आपली टेस्टमनी किंवा आपलं एक्सपिरियन्स शेअर करू शकतो वेअर गॉड हॅज वर्कड फॉर अस, अँड गॉड कॅन यूज यू टू रिवाईव्ह दॅट पर्सन्स लाईफ. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट की एका माणसाला तुम्ही जाऊन तो वचन सांगितला, त्या माणसाने जर तो वचन घेतला तर त्याच्या पूर्ण फॅमिली पण रिवाईव्ह होऊ शकते, त्याचं पूर्ण त्याच्या आसपासचे लोक रिवाईव्ह होऊ शकतात. This like God can use you in like a situation as simple as this, and God can use you in complicated situations as well. You just have to understand and know your calling. You just have to understand your position where you are in your faith, and you just have to understand that की परमेश्वर कुठल्या पण पोझिशन मधून तुम्हाला काढून यूज करू शकतो. परमेश्वराचं कार्य जे आहे ना, इट इज ही डज एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स. अँड आपल्याला असं वाटतं की वी आर नॉट केपेबल ऑफ डुईंग दोज, वी आर नॉट केपेबल ऑफ बीइंग अ पार्ट ऑफ सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन्स. बट असं नाही आहे. इफ यू सबमिट टू गॉड and if you surrender completely to God and understand His will, He can completely revive it. He can completely use you in that situation in ways we cannot even imagine, in ways we cannot even completely imagine. So I just want to say that the best thing to do, just like Esther did, is to complete surrender. That is what she did. The 3 daysचा जो तिने फास्ट केला, 3 डेजचं तिनं फास्टिंग प्रेइंग केलं, कम्प्लीट सरेंडर केलं, तिचं कम्प्लीट रॉयल लाईफ तिने साईडला ठेवली आणि तिने सरेंडर केलं गॉडला. दॅट 3 डेजमध्ये तिने जे केलं, दॅट कम्प्लिटली चेंज द सिच्युएशन. ते काहीच्या काही झालं असतं, बट ते नाही झालं बिकॉज ऑफ हर फेथ, बिकॉज शी prayed, she fasted, and she faced her fear with that faith ki je pan hoil te hoil, giving it to God. Now she was a Jewish woman, she gave it to God completely, absolutely. And this is what we are supposed to do. Whatever problem you're facing, just surrender it to God, pray, and have faith that God is going to solve it. And if that one particular situation, if you think ki solve nahi hona hai, then just have this belief, have this faith. ते तुमच्या हिसाब से नाही झालं because God has another plan for you. God has a different plan for you, and that plan is much better than what you thought for yourself. And it is the best thing to do right now is try and understand God's will for us. The best thing आपण हेच करू शकतो आता की आपण प्रार्थना उपवास करून हे समजण्याचं ट्राय करावं की गॉडचा प्लॅन आपल्यासाठी काय आहे, गॉडची कॉलिंग आपल्यासाठी काय आहे. अँड देन ओनली वी कॅन एक्सपेक्ट हिम टू यूज अस फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन्स, बिकॉज ही कॅन. अँड मेनली कीपिंग एव्हरीथिंग इन द पास्ट. जे पण आपले मिस्टेक्स आहेत, जे पण आहे, कीप एव्हरीथिंग इन पास्ट अँड जस्ट सरेंडर टू गॉड. He will use you in n number of ways. Thank you so much. And परमेश्वर या वचनावर खूप आशीर्वाद पाठव. आणि मी परत एकदा पाळक साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी हे वचन शेअर करू शकू तुमच्याबरोबर. आय रिअली होप दॅट एस्थरची स्टोरीमधून जे पण मी शिकली आहे आणि जे पण मी शेअर केलं आहे तुमच्याबरोबर ते तुम्ही रिलेट करू शकाल. And again, thank you so much for this opportunity, and I really hope की जे गॉडचा जो विल आहे तुमच्यासाठी, गॉडचा जो कॉलिंग आहे तुमच्यासाठी, तो तुम्हाला कळावा. आणि
I'll pray for every person in the church. I'll pray for everyone in the church so that they understand His calling for them and they walk by His word, walk by His plan always. Thank you. Praise the Lord. सुंदरशा संदेशाबद्दल नेहा बरुळकर यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 506 हे गाऊया. आणि हे गीत होत असताना आपण दानात पण घेऊ. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे, अभिमाने पूर्वी समजतसे, अभिमाने पूर्वी आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे दास तुझ्या, चरणांचे सारे दास तुझ्या, चरणांचे सारे प्रिय कर तुझी धरी, तन मन धन प्रभु तव चरणी. पीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव बा अवलंबे, इच्छेवर तव बा करितो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी, पतित तुला गा शरणागत मी, पतित तुला गा जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी.
आता आपण दानार्पणावर प्रार्थना करूया. हे पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करते आमच्या जिवंत परमेश्वर पिते, आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो बापा आजच्या दिवसाबद्दल आणि सुंदरशा संदेशाबद्दल. परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या नावात मान महिमा गौरव अर्पण करतो बापा. जे दान आम्ही जमा केलेलं आहे परमेश्वर पित्या, त्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे परमेश्वर पित्या, आणि ह्या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा असं तुझ्या कृपेने हो. इथून पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्यात गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. आता पाळत साहेब आपल्याला शेवटचा आशीर्वाद देतील, त्यानंतर आपली भक्ती समाप्त होईल. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहू. आमेन.